ही बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समिती कार्यालय आणि या नांदुरा पंचायत समिती कार्यालयामधील आमच्या मागे असलेल्या मुतारी घर हे महिलांसाठी मुतारी घर आहे. हे काही दिवसापूर्वी बांधलेलं आहे, म्हणजे जास्त वर्ष झाले नाही. तर याला अशा प्रकारच्या क्रॅक गेल्या, कारण इथं अनेक भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय लोक होऊन गेले. त्यांचा हा नमुना त्यांच्या भ्रष्टाचाराचा. आणि परत हेच लोक आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे. ग्रामीण भागातील नांदुरा तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे, या लोकांचा चेहरा लक्षात ठेवजा. हे तुमच्या दारी काही दिवसांनी आता मतदान मागायला येणार आहे. तुमच्या सतत विवेक बुद्धीने विचार करून त्यांना मतदान करजा. पाहू शकता यांनी यांच्या कार्यकाळामध्ये नागरिकांना कशा प्रकारच्या सुविधा दिल्या. हे महिलांसाठी मुतारी पाहिली आपण, आता पुरुषांसाठी जे मुतारी आहे नांदुरा पंचायत समितीमध्ये ते पहा. इथले अधिकारी आणि इथल्या राजकीय नेत्यांनी काय परिस्थिती करून ठेवली आहे. आणि सध्या अधिकाऱ्यांचं राज्य असल्यामुळे अधिकारी काय करत आहे पाहू शकता. पहा आपण कशा प्रकारची परिस्थिती आहे. हे मुताऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य, संडास केलेली आहे. मुताऱ्यांमध्ये संडास केलेली आहे. मुताऱ्यांमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे. इथं अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या पार्ट्या चालतात दारूच्या. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथं एकदा फिरायला, त्यावेळेस तर खूपच पार्ट्या चालायच्या. आता तरी थोडं ऑनलाईन झाल्यामुळे लोकांचे कॅमेरे यांच्याकडे असतात, त्यामुळे थोडा बदल झाला, पण फारसा बदल झालेला नाही. कारण भ्रष्ट प्रवृत्तीचे शक्यतर बदलत नसतात. आपण पाहिल्या असतील नांदुरा पंचायत समितीमधील मुताऱ्यांची परिस्थिती काय आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक, हजारो नागरिक इथं येतात. त्यांना साधं मुताऱ्या सुद्धा चांगल्या नाही. जर हे लोक तुम्हाला मुताऱ्या देऊ शकत नाही तर तुमचा विकास करतील का पाहू शकता. मुताऱ्यांच्या मागे बाटल्या, सरकारी कार्यालयामध्ये दारूच्या बाटलीचे गंज पडलेले मिळतात. माझी बुलढाणा जिल्हा परिषद सीओ यांना विनंती आहे, या सर्व प्रकाराची चौकशी करून यामध्ये कोण कोण दोषी अधिकारी आहे, हे अशा प्रकारचे इथं कारनामे चालतात, यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. नाहीतर आम्ही असं समजू की तुमचा पण या भ्रष्टाचारामध्ये सहकार्य आहे आणि तुम्ही पण याच लोकांच्या लाईन मधील आहे.